भावा बहिणीचं नातं लोणच्यासारखं असतं. हो, भावा बहिणीचं नातं लोणच्यासारखं असतं. आंबट, गोड, तिखट या सर्व चवींचं मिश्रण त्यात असतं. लोणचं जसं जसं मुरत जातं तसं तसं ते चविष्ट लागतं. लोणचं जसं जसं मुरत जातं तसं तसं ते चविष्ट लागतं. भावा बहिणीचं नातंही हळूहळू घट्ट होत जातं. लोणच्याची फोड खाल्ली की पहिले ती आंबट लागते. लोणच्याची फोड खाल्ली की पहिले ती आंबट लागते, पण जशी जशी चगत जावी तशी तशी ती चविष्ट लागत जाते. भावा बहिणीचं नातंही याचप्रमाणे असतं. भावा बहिणीचं नातंही याचप्रमाणे असतं. प्रेम, आदर, विश्वास यांसारख्या भावनांचा मिलाप झाला की ते आणखी भक्कम होत जातं. यांसारख्या भावनांचा मिलाप झाला की ते आणखी भक्कम होत जातं. आज या रक्षाबंधनाच्या निमित्ताने या काही ओळींच्या माध्यमातून तुमच्या भावाला किंवा बहिणीला तुमच्यातील आंबट गोड नात्याची आठवण नक्की करून द्या. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.